नमस्कार, मी आश्लेषा आठवले. तुम्ही बघताय अबाउट बुक्स. हा माझा चॅनल आहे ज्यावरती मी वेगवेगळे साहित्य विषयक व्हिडिओ करते. आणि नुकताच आमच्या साहित्य सहवासात एक कार्यक्रम झाला, माझा साहित्यिक सहवास. या कार्यक्रमाची मी झलक आधीच्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्याचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेलं आहे, तुम्ही जरूर बघा तो. आणि आता या व्हिडिओमध्ये मी त्याच कार्यक्रमाची आणखीन एक झलक देत आहे, तीही तुम्ही बघा आणि मला सांगा तुम्हाला काय वाटलं ते कमेंट सेक्शन मध्ये. आवडी निवडींबद्दल बोलायचं तर पुण्यामध्ये अत्यंत बाळबोध वातावरण होतं आमच्याकडे. असं काही खास वेगळं जेवण वगैरे, साधं जेवण ब्राह्मणी म्हटल्यासारखं. पण इकडे आल्यानंतर एकदा आमच्या सासूबाई कुठेतरी गेलेले होते, तर मला म्हणाले चल आपण गोमांतकमध्ये जाऊया. आणि मला माझ्या घरात अंड पण नाही आणि हे मला मासे खायला कुठे घेऊन जात आहे पण नाही म्हणायचं वगैरे, ते असं वेगळंच वातावरण होतं ना ते. मी म्हणलं बरं जाऊया आणि आम्ही गेलो. मग तिथे मला वाटतं कोण त्यांचे मित्र आलेले होते. मला म्हणजे हा आहे ना, हा दर गुरुवारी इथे येतो कारण एका घरी त्या दिवशी मासे करत नाहीत मला म्हणाले. म्हणून असं करून त्यांनी मला तिथे नेलं आणि मला म्हणाले आपण इथे तू पण खा. अशी त्यांनी माझी ती आवड वाढवली आणि मग ती माझी इतकी वाटली की मी घरी मासे करायला लागले. आणि ते हिनाला शाळेत वगैरे सोडायला गेले की म्हणायचं आता ती कोळीण सांगते तू बोलवलेस का तिला, म्हणजे असायचं. पण मग माझ्या लक्षात यायचं की यांना ते खायचंय म्हणून हे सांगतायत. आणि अगदी सुरुवातीला लग्नानंतर सुद्धा ते मला चर्चगेटला घेऊन गेले होते आणि म्हणाले इथे आता कॅननची पावभाजी सुरू झालेली होती, ती अजून पुणे मी बघितलेली. तर मला म्हटले आता आपण इथे पावभाजी खाऊया. म्हणजे त्यांनी त्यांच्याशी वागण्याचा मला असं वाटतं म्हणजे की एक मोकळेपणा निर्माण केला. आणि असं म्हणजे खाण्यापिण्याच्या सगळ्या आवडी मध्ये एक समान होत गेल्या खरं सांगायचं तर. आणि आमच्या मुलांना पण ते घेऊन जायचे. मला वाटतं दिल्ली दरबारमध्ये जायचे सगळ्या नातवंडांना घेऊन, आणि मग जुहूलाही घेऊन जायचे, कधी इकडे असं घेऊन जायचे. तो वेटर पण त्यांना म्हणायचा की हे आजोबा आहेत का तुमचे, कारण हे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणताय ती करतायत. तर असे, आणि त्यांना त्याच्यात फार आनंद वाटायचा काकांना अशा. आणि म्हणजे त्यांचं ना फारसा कशाला विरोध नव्हता, म्हणजे कोणत्याच गोष्टीला की हे करू नये ते करू नये असं त्यांचं नव्हतं. म्हणजे उलट त्यांच्यामुळे अनेक आवडी निर्माण झाल्या असं म्हणायला पाहिजे. कारण काही चांगली नाटकं किंवा काही सिनेमा ते सांगायचे की हे चांगलं, हे तुम्ही पण बघा, किंवा एखादं पुस्तक हे तू वाच. असं करत करत ना त्यांनी एक डेव्हलप करायला खूप मदत केली, म्हणजे सामावून घेतलं. प्रश्नच नाही, कारण पुण्यातलं वातावरण खूप वेगळं होतं आणि इकडे आल्यानंतर खरंच वेगळं होतं. ही म्हणाली तसं इथे तुम्ही सगळ्या जणी इतक्या ऍक्टिव्ह होत्या ना या, तर यात म्हणजे सगळ्यांना बघितलं असं तर या बायका इथे केवढं घर सांभाळून कामं करतात घराबाहेर जाऊन. आमच्या पुण्यात हे असलं काही वातावरणच नव्हतं, म्हणजे खरंच नव्हतं. म्हणजे मी कधी कोणाला असं बघितलं नव्हतं, सगळ्या बायका आपल्या घरातच असायच्या. मग असं वाटलं की नाही, ह्या सगळ्या एवढ्या आपल्यापेक्षा मोठ्या आहेत, ह्या घर सांभाळून एवढं लिखत करतायत, बाहेर जात आहेत, शिकवत आहेत, प्राध्यापिका आहेत, आपणही काहीतरी करायला पाहिजे. आणि काकांचं घरातनं प्रोत्साहन होतच मला, त्यामुळे आणि आनंदही होतं. म्हणजे त्याचंही काही असं नाही नव्हतं, त्याचंही म्हणणं होतं की कर असं. त्यामुळे ते होत गेलं आणि त्या आवडीनिवडी समान होत गेल्या. म्हणजे काकांना सुद्धा आमचे डान्सचे कार्यक्रम बघायला आवडायचे, ते यायचे, जाऊन आल्यावर प्रोत्साहन द्यायचे, म्हणजे मला काहीतरी बक्षीस द्यायचे. हो, म्हणजे माझ्या स्टुडंट्स आरोग्यक्रम केलं तर ते म्हणजे त्यांना त्याच्यात खूप इंटरेस्ट असायचा की कोण वादक आहेत, कोण शिकवतंय, काय करतेस तू, तुझ्या बाईंना दाखवलंस का, त्यांच्याकडनं अप्रूव्ह केलंस का, म्हणजे त्यांना खूप त्याच्यामध्ये. त्यांनी खरं सांगायचं तर इकडे आल्यानंतर ना माझं सगळं व्यक्तिमत्व बदललं आणि त्यांनी मला पुष्कळच म्हणजे व्यक्तिमत्व विकास करायला त्यांनी मला खूप मदत केली. किंवा विंदा सुद्धा आमच्या घरी यायचे. आताही म्हणाले कसं की ते सगळ्या लेखक कोणी आले ना तर त्यांच्या बरोबर असे बसवायचे की त्यांची ओळख करून द्यायचे, त्यांना सांगायचे. त्यामुळे एक धीटपणा असा येत गेला त्याच्यामध्ये.
हो, अन्य भाषिक होते म्हणजे कमलेश्वर येत असत, त्यानंतर सरोजिनी वर्मा आमच्याकडे येत असत, नंतर यशवंत चित्तल येत असत. आणि ह्या लोकांना मी बघितलेलं आहे, म्हणजे ते आमच्या घरी आलेले आणि सरोजिनी वर्मांबरोबर त्यांच्या चर्चा व्हायच्या, त्या पण म्हणजे आणि त्या जेवायला पण असायच्या, त्याच्यामुळे आम्ही असे सगळे एकत्र बसायचो. यशवंत चित्तलांनी पण आम्हाला त्यांच्या घरी आमच्या लग्नानंतर बोलवलं होतं आणि आम्ही त्यांच्या घरी बँड्रा वेस्टला गेलो होतो. काकांच्याकडे हे लोक येत असत. त्यानंतर राजेंद्र यादव आणि मन्नू भंडारी त्यांच्याशी त्यांची मैत्री होती. अमृता प्रीतम त्यांच्याशी मैत्री होती, त्यांना पण ते भेटायचे, त्याच्याबद्दलही ते सांगायचे. काकांचे असे परभाषिक पुष्कळ मित्र आणि येत असत, म्हणजे आल्यानंतरही म्हणजे बघायला मिळालं. शांताबाई एकदा अशा झाल्या होत्या आमच्याकडे, मला असं खूप ग्रेट वाटलं होतं की एवढ्या मोठ्या लेखिकेला आपण बघितलं, कवयित्रीला येत असत, म्हणजे बघितलेले. पण नाहीतर आमचं एक पर्टिक्युलरली यांच्या कुटुंबाचं फार प्रत्येक वेळेचं फार त्यांना आवड आहे. तर नागपूर चंद्रपूरने मामे भावंडं किंवा कोणी आता की आधी पत्ते मांडायचा फार अभिप्रायाचा फार शोक आहे. त्यामुळे ते आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे आम्ही खेळायला लागलो जास्ती. आणि रेणुका संजना लहान असताना तेव्हा सुद्धा आम्ही सगळे मिळून पत्ते खेळायचो. ती 4 वर्षाची आम्ही तेव्हापासून रेणुकाला पण खूप छान रमी करते. ती नुसती आजी आजोबांबरोबर बसून पण रमी खेळायची. त्याच्याकडून शिकले आणि नंतर आम्ही सगळे मिळून खूप पत्ते खेळायचो. नाहीतर नाटक सिनेमा वगैरे जातच होतो. संगीत ऐकण्याची आवड पहिल्यापासून होती तुला सांगितलं? नाही, मला पहिल्यापासून होती आणि त्यांच्याकडे पण होती ऐकायचं. तेव्हा टीव्हीवर यांच्यावर कार्यक्रम असे तर ऐकायचे होते. आवडीनिवडी किंवा पप्पांच्या स्वभावाविषयी सांगेन तर अतिशय शिस्तप्रिय, डिसिप्लिन असं त्यांची पर्सनॅलिटी होती. पण तेवढेच खेळकर आणि बोलके होते. म्हणजे घरात असं मी आले तेव्हा असं मी खूप घाबरलेली असायची की अरे मी एवढी साधी छोट्या ह्याच्यातनं एवढ्या मोठ्या घरात आली. त्या फिश टँकमध्ये एखाद्या माशाला काढून समुद्रात टाकावं तशी माझी अवस्था होती. घरात मोठमोठी माणसं इकडे आजूबाजूला, त्यामुळे मी खूप गप्प घाबरून अशी असायची. आणि पप्पांनी हे नोटीस केलं, ते माझ्याशी गप्पा मारायचे, बोलता करायचे. पण आई खूप बडबड्या नव्हत्या. अजयही सुरुवातीला थोडा अबोल असायचा, कारण आमची ही ओळख नवीनच होती. पण बेलाताई आणि पप्पांमुळे मी खूप पटकन रुळले. जसं मी म्हणाली की घरी कोण कोण एवढे मोठे साहित्यिक यायचे, त्यांचा मित्रपरिवार, ते प्रत्येक वेळी आवर्जून बोलवायचे, ये बस, ओळख करून द्यायचे. म्हणजे असं कधीच तू आत राहा किंवा हे नाही. दुसरी गोष्ट की जेवण, म्हणजे जेवणाच्या बाबतीत त्यांना कसलीच खोड नव्हती. ते नेहमी म्हणायचे मी काही पदार्थ आवडतात ते आवडीने खातो, काही कमी आवडीने खातो, पण ताट पूर्ण भरलेलं लागायचं. दुसरा असा एक त्यांनी नियम केला होता जो लहानपणापासून म्हणजे बेला, आई, पप्पा, आम्ही रात्रीचं जेवण तेव्हापासून आतापर्यंत एकत्रच जेवतो. म्हणजे आता ही क्षितिज आणि आम्ही रात्रीचं जेवण एकत्रच जेवतो. की क्वचित कधी कोणी बाहेर जाणार असेल मित्रांबरोबर तरच आमचं जेवण वेगळं वेगळं होतं. त्याचं कारण असं की तुम्ही दिवसभरात तुमच्या काय घडामोडी झाल्या, काही आनंदाच्या गोष्टी तुम्ही पाहिल्या किंवा एखादी काही त्रासदायक गोष्ट झाली तर ती तुम्ही डायनिंग टेबलवर आपल्या माणसांबरोबर शेअर करा. त्यांनी तुमच्या आयुष्यात काय चालू आहे हे एक अपडेट होते. दुसरं असं की त्यांना नाटक, सिनेमा, स्पोर्ट्स सगळ्याचीच आवड होती. कोणतं नवीन नाटक आलं, सिनेमा आला की ते लगेच जाऊन बघायचे आई पप्पा. आम्हाला, मला आणि अजयला येऊन सांगायचे. आणि त्यांना आमच्या आवडीनिवडी कळल्या होत्या. म्हणजे हा तुम्ही बघा, हे अजयला आवडेल पण हे कदाचित संजनाला आवडणार नाही, किंवा हे तुम्हाला दोघांना आवडेल किंवा तुम्ही बघू नका, म्हणजे ते अपडेट्स. दुसरं म्हणजे त्यांचा मित्रपरिवार एवढा प्रचंड होता की अजयपासून त्यांच्या वयातले सगळे मित्र आपल्या घरी आलेली, म्हणजे माझ्या सुद्धा मैत्रिणी कधी आल्या तर त्यांना माहित असेल की अरे एक थोड्या वेळात त्यांना कळायचं की हिचा काय आवड आहे, आवडता विषय काय आहे, की ते तिच्याशी कनेक्ट व्हायचे त्या व्यक्तीशी, मित्रमैत्रिणीशी आमच्या. म्हणजे हे एक त्यांना काय म्हणतात ते नॅक होतं. फिरायची आवड होती आणि असं कधीच बंधन, एखादी गोष्ट तुम्ही चांगली करता
लगेच त्याचं ते तोंड भरून कौतुक करायचं की हे छान केलं, अजून कर, परत कर. म्हणजे असं एक घरात काय म्हणतात ते वातावरण एक ते सतत उल्हासपूर्ण असं ठेवायचं की कधी शांतता राहिली नाही पाहिजे. आईला ठराविक पद्धतीचेच खायची आवड होती आणि एक दोन बाबतीत आईंचं आणि माझं खूपच जमलंय. कारण मलाही भाज्या आवडायच्या नाही, आईलाही भाज्या आवडायच्या नाही. ज्यावेळेला माझं लग्न ठरलं तेव्हा माझ्या आईला मोठी काळजी होती की तू जर जाऊन तिकडे सासरी जायचं सांगितलं मला ही भाजी नको ती भाजी नको काय बोलतील ती लोक, काय शिस्त लावली. लग्न झालं 2-4 दिवसांनी आईने विचारलं काय कसं म्हटलं आई काय पण भाज्या आवडत आई खुश म्हणाले चला म्हणजे इथून तर व्यवस्थित सुरुवात तर चांगली झाली. आणि आईला ठराविक पद्धतीच्याच भाज्या आवडायच्या. म्हणजे सारस्वत लोकांच्या सुद्धा खतखत म्हणा किंवा तोंडलीची भाजी सुद्धा ठराविक पद्धतीने हर्षी मावशींकडचं सगळं आवडायचं ते त्यांना सांगायचं. इव्हन एकदा स्वातीनी फरसबीची भाजी पाठवली होती, ती ही मग कशी केली म्हणजे हीच आपली तुम्हाला फरसबी आहे, हा तीच आहे. काहीतरी त्यांना त्याच्यात वेगळं दिसायचं. आणि प्रफुल्ल कुलवर असला बापू ना काही काम असलं शेवपुरी खाऊन मिळला मग ह्या कोपऱ्यात जायचं, पाणीपुरी शेवपुरी खायची, गोळा मिळेल इकडे कुठे तर मग एकदा त्यांना गोळा पाहिजे का मग मी पार्ल्याला गेलो म्हणजे त्यांनी मसाला डोसा आणि गोळा खाल्ला. दुसऱ्या दिवशी खोकला सर्दी सगळं सुरू झालं. ते ठीक आहे वेळात त्यांची ती आवड होती. आणि दुसरं साड्या, हे तुम्हाला माहितीच असते, त्यांना खूप साड्यांची आवड होती आणि कॉटनच्या साड्या त्यांना सिंथेटिक आवडायच्या नाहीत. आणि पैठणी आणि हा जरी आला तरी खूप प्युअर पाहिजे, म्हणजे परवडत नाही नको पण ती प्युअर पाहिजे पैठणी. हर्षदाच्या लग्नाच्या वेळेला सुद्धा मी येवल्याला गेले तर त्यांचा जीव इकडे वर खाली झाला होता. पण म्हणाले येवल्याला कसं होतं काय होतं म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी 2-3 तास मला त्यांना सगळे वर्णन करून घालवायला लागले. आणि त्यांना सरप्राईज द्यायला खूप आवडायचं. म्हणजे मला वाढदिवसाला किंवा लग्नाचा वाढदिवस असेल, प्रफुल्ल असेल, काही द्यायचं असेल तर ते पटकन जाऊन कुठून तरी साडी घेऊन यायच्या. मी आवडली का नाही आवडली का तर मग नाही बदलू शकतो आपण काय, पण शक्यतो मी कधी नाही म्हटलं नाही. आणि तसा चॉईस चांगला होता, त्याचा सोबत होता. किंवा ऑफिसमध्ये जायलाही चांगलं असेल त्या बाबतीत आमचं म्हणजे मलाही साड्या घ्यायला दिसायला बघायला आवडतात. आणि दुसरं मला त्यांना नेहमी एक खंत असायची की त्या माहेरी धारवाड त्यांचं माहेर तर जाऊ शकल्या म्हणतात. तर मला ते एकदा मागे म्हणाल्या होत्या की तुम्ही आजकालच्या मुली उठता आणि माहेरी जाता, उठता आणि एकाच गावात पडतं ना तुमचं, उठलं आणि माहेरी जायचं. म्हटलं हो जाणं होतं काय आमचं नाही तसं कधी झालं. आणि ते मलाही खूप लागलं होतं. आणि 2019 फेब्रुवारीमध्ये माझ्या पुढच्या मैत्रिणी म्हणाल्या आपण हम्पीला जाऊया का. तो चान्स घेतला, त्यांना मी धारवाडला घेऊन गेले. त्यांच्या भावाकडे त्याला म्हणजे जिथे त्या वाढल्या तिकडे तिथे त्या राहिल्या 4-5 दिवस. आम्ही हम्पी आणि हे सगळं म्हटलं मी नको, त्यांना बाहेरच्या गप्पा मारायच्या असतील तर मारतील. मग येताना परत त्यांना पिकअप केलं आणि मी आले. आणि 2019 ऑक्टोबरमध्ये त्यानंतर मला हा एकच हे वाटतं की त्यांची ती इच्छा होती की माहेरी जायची, ती मी पूर्ण केली. नाही माझं आणि बाबांचं कधी भांडण नाही झालं, म्हणजे तसा काही प्रश्न. आणि मला एक अशी आठवण सांगायला आवडेल की आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा लग्नासाठी म्हणूनच एक नाम केस वाढवले होते. आणि नंतर हॉस्पिटल चालू झाल्यानंतर अर्थात मला त्याचा त्रास व्हायला लागला, कारण BMCच्या हॉस्पिटलमधनं घरी आल्यानंतर आपल्या अख्ख्या अंगाला वास येतो. त्याच्यामुळे मला ते केस असे धुवायलाच आवडते. मग मी ते येता येता टाकून
कापून आले आणि मी आणि बाबा असं गप्पा मारत बसलो होतो आणि अनिरुद्ध आला आतमध्ये पहिलं तो आला आणि त्यानं असं नुसतं माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, अरे केस कापलेस तू. म्हणजे त्याला काही असं त्याने आक्षेप असं काही नव्हता घेतला, त्याने फक्त असं म्हणाला, अरे तू केस कापलेस. तर बाबा एकदम म्हणाले, ते तिचे केस आहे, ती कापेल नाही वाढवेल, हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. बाबांची वादविवाद व्हायचा प्रश्नच नसायचा, कारण ते देवमाणूसच आहे माझा सासरा. म्हणजे मीच असं म्हणेन असं नाही, त्यांना जे जे ओळखतात ते सगळेजण बाबांच्याबद्दल हेच म्हणत असेल की देवमाणूस आहे. एकदा मला तेजस्वी खूप काळजी वाटायची लहान असताना, कारण तो खूपच साधा होता, एकदम वागायला सरळ होता. तर मला अशी भीती वाटायची की हा कसा काय मोठा होऊन करेल. तर मी एकदा बाबांना म्हटलं, बाबा म्हटलं मला ह्याची ना खूप काळजी वाटते, खूप साधा होतो. तर बाबांनी मला फक्त हेच म्हटलं, माझं काही वाईट झालंय का, असं फक्त एवढंच ते म्हणाले, माझं काही वाईट झालंय का, तू माझ्यासारखाच आहे, त्याचंही काही वाईट होणार. बाबांनी माझ्या दोन्ही मुलांना वाचायला शिकवलं. म्हणजे त्यांनी कमळ, इकडे बक वगैरे अशी जी पुस्तकं होती ना ती घेऊन बसायचं त्यांच्याबरोबर, मांडीवर घेऊन बसून. तेजस तर मला वाटतं जेमतेम 13-14 महिन्याचा असल्यापासून इंग्रजी बाराखडीचे गीर ओळखायचं आणि मराठी पण ओळखायचं. बाबांनी त्यांना दोघांनाही वाचायला शिकवलं आणि दोघांनाही प्रचंड वाचनाची आवड. आणि मराठी मीडियममध्ये असून सुद्धा तेजस खूप इंग्रजी वाचायचं. आणि मग ते सुटेबल बॉय म्हणून पुस्तक होतं ना, खूप असं जाडं जोड होतं, ते त्यांनी वाचलं. बाबांनी त्याला विचारलं की तू, आणि voraciously रीडर म्हणजे, आणि काय स्पीड होता त्याचा वाचायचा, प्रचंड स्पीडने तो वाचायचा. बाबांनी त्याला विचारलं, हे सगळं तू वाचलंच म्हणून सांग मला, तू व्यवस्थित त्यांना सांग. म्हणजे दोघंही मुलांना अतिशय उत्तम आणि वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वाचायची आवड आहे. त्याचा मला खूप छान